जीवन असं असलं पाहिजे ना, डोळे उघडल्यावर लोकांनी तुम्हाला पाहिल्यावर कन्फ्यूज झालं पाहिजे. आमेन. डोळे उघडल्यावर तुमच्या जीवनातलं कन्फ्युजन जातं आणि लोक कन्फ्यूज होतात. कोण आहे ते लोक? आणि त्यांनी त्याला विचारलं, तुझे डोळे उघडले तरी कसे? ऐका, या आंधळ्याला त्यांनी प्रश्न केला, अरे बाबा तुझे डोळे उघडले तरी कसे? डोळे उघडणे ही गोष्ट आहे ना, ही गोष्टच मनुष्याला विचार करण्यासाठी भाग पाडते. आमच्या सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत. आमेन. ज्या दिवशी तुमचे डोळे उघडतील ना, तुमची परिस्थिती लोकांना विचार करण्यासाठी भाग पाडणारी परिस्थिती असते. डोळे उघडल्याशिवाय नाही बरं का. तो आंधळा तसाच आहे, पण तो आंधळा ना त्याचा चेहरा बदललेला आहे. त्याचा चेहरा बदलला तर प्रश्न येईल ना की कसं काय बाबा, हा दुसरा व्यक्ती आहे, चेहरा तर त्याचा तोच आहे, पण आता डोळे उघडल्यामुळं सगळं त्याचं टोटल लुक बदललेलं आहे. आमेन. टोटल चेंज झालेलं आहे. हालेलुया. आणि लोकांना प्रश्न पडला, याचे डोळे उघडले तरी कसे काय? त्याचं कारण आहे, ते डोळस होते पण तरी आंधळे होते. हालेलुया. आणि आंधळा होता पण त्यानं येशूला पाहिलं आणि त्याचे डोळे उघडले. आमेन. जगात मध्ये लोक डोळस आहे, त्यांच्याकडे बिझनेस आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे नावलौकिक आहे, परंतु तुमच्याकडे या कोणत्याच गोष्टी नसेल. पण आज सकाळी जर तुमच्याकडे येशू असेल तर लोकांच्या आकर्षणाचं कारण ते बनणार. येशूच आकर्षण. आमेन. बाकी कोणतंच आकर्षण तुमच्यामध्ये नाही. आमेन.